नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. राशन कार्ड धारकांना आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जे लाभार्थी आहेत त्यांना 26,400 रुपये याप्रमाणे पैसे जमा झालेले आहेत. आता काही जे लाभार्थी आहेत त्यांना कमी पैसे जमा झालेले आहेत, कारण की त्यांच्या राशन कार्डवर कमी नाव आहेत. आता जमा होण्यास सुरुवात झालेली यादीसुद्धा आपल्याजवळ आलेली आहे. यादीमध्ये नाव, कोणकोणते जिल्हे, कोणकोणत्या जिल्ह्यातील जे राशन कार्ड धारक आहेत त्यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. आता सर्वात महत्त्वाचं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या ठिकाणी जे आहेत पैसे जमा होत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील 8 जिल्हे, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा असे एकूण या ठिकाणी बघितलं तर जवळपास 14 जिल्हे आहेत. आणि या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे राशन कार्ड धारक आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे जे पैसे आहेत 2023 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 28 फेब्रुवारी 2023 पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रति लाभार्थी या ठिकाणी महिन्याला 170 रुपये दिले जातात. आणि या ठिकाणी 2023 ते 2024चे आता जवळपास तुम्ही बघू शकता. आणि एवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यादीसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्याला किती या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत त्या यादीमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आपण बघूया. आता ही जी यादी आहे एका गावाची यादी आहे. आणि या एका गावामध्ये जवळपास 4.5 लाख रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. 4,43,850 रुपये या एकाच गावातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यामध्ये बघू शकता प्रमाणित करण्यात येते की मौजे ब्राह्मणवाडा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथील उपरोक्त यादीमधील नमूद पात्र APL शेतकरी कार्डधारक आहेत. शेतकरी असून त्यांना या ठिकाणी पडताळणीद्वारे यांना मंजूर करण्यात आलेली रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. आता ही जी रक्कम आहे कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. म्हणजेच तुमचं हेड ऑफ जे राशन कार्ड धारक आहे त्यांचं प्रमुख आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. आता ही जी रक्कम आहे DBT अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जमा केली जात आहे. म्हणजे थेट तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. आता महत्त्वाचं आपण बघूया कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम जमा झालेली आहे. आता एक शेतकरी आहे या ठिकाणी बघू शकता. मी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे हाईड करून दाखवणार आहे, कारण की पर्सनल डिटेल आहेत लोकांच्या त्या मी संपूर्ण हाईड केलेल्या आहे. फक्त तुम्हाला रक्कमची जी रक्कम आहे ते तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये बघितलं तर एका शेतकऱ्याला 16,500 रुपये, एका शेतकऱ्याला 18,150 रुपये, एका शेतकऱ्याला 11,550, दुसऱ्या राशन कार्ड धारकांना 9,900, त्याचबरोबर 13,200. आता ही रक्कम जी आहे कमी जास्त याच्यामुळे होते की ज्या राशन कार्ड धारकाच्या कार्डमध्ये एकांच्या कार्डमध्ये उदाहरणार्थ आपण धरलं की 5 मेंबर आहे. आता 170 रुपये महिन्याला त्यांना जमा होते. 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार ही रक्कम जमा केली जात आहे. अनेकांच्या राशन कार्डमध्ये 10 मेंबर आहे, अनेकांच्या राशन कार्डमध्ये 15 मेंबर आहेत, तर त्यांना रक्कम जास्त मिळेल. कमी मेंबर असलेल्यांना रक्कम कमी भेटणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना पैसे जास्त आलेले आहेत यांचा अर्थ असा की त्या राशन कार्ड धारकांच्या राशन कार्डमध्ये त्यांच्या कुटुंब संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना रक्कम जास्त भेटलेली आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी बघू शकता 26,400 रुपये एका कुटुंबाला भेटलेला आहे. जवळपास 2023 पासूनची ही रक्कम आहे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या एका गावाला 4,43,850 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर
बँक खात्याला आधार नंबर लिंक करा, तरच तुम्हाला या ठिकाणी राशन कार्डवरचे जे पैसे असतील ते थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तर अशा प्रकारचा आजचा हा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर ही यादी देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ही यादीमध्ये नाव जर तुमचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. ही फक्त एका विशिष्ट गावाची यादी आहे. जर तुमच्या गावाची यादी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयाला भेट देऊ शकता किंवा तुमच्या तलाठी कार्यालयाला भेट देऊ शकता किंवा तुमचं जे राशन कार्ड धान्य दुकान आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही यादी मिळेल. तर अशा प्रकारचा आजचा हा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्या अंतर्गत राशन कार्ड धारकांना आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 170 रुपये प्रति मेंबर याप्रमाणे हे पैसे जमा करण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याला एका नागरिकाला, जे कुटुंब आहेत त्याच्यामध्ये जर 5 लोक असतील तर प्रत्येकाला 170 रुपये याप्रमाणे जे आहेत पैसे मिळत जातील. तर अशा प्रकारे बघितलं तर प्रत्येक महिन्याला आता ही यापुढे जे आहेत हे पैसे जमा होत राहील. अनेकांचा प्रश्न होता की खरंच राज्य सरकारने जे GR काढलेलं आहे त्या अंतर्गत अद्यापपर्यंत कोणत्याही लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाही. पण आता यापुढे मात्र महिन्याच्या महिने पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. अनेकांचा प्रश्न होता की यापुढे जे पैसे आहेत ते आम्ही दिलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील, पण तसं होणार नाही. आता राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार हे पैसे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच हे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.